नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेदार खेळ आहे रस्ता पार करणे। सर्व मातांनी एका रांगेत उभे राहून एकमेकींचे हात थोडे उंचावर पकडावेत। एखाद्या मातेच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला बाकीच्या मातांच्या हाताखालून जात रस्ता पार करण्यास सांगा। जी माता कोणालाही स्पर्श न करता रस्ता पार करेल ती विजेती ठरेल। ज्या मातांना गरज आहे त्यांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आईचे दूध हे बाळासाठी सर्वात प्रभावी टॉनिक सारखे असते। या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की ते बाळाच्या आरोग्य आणि विकासासाठी किती फायदेशीर आहे। मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आईचे दूध हे खूप महत्त्वाचे मानले जाते। स्तनपान करणाऱ्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली असते। स्तनपान करणारी मुले विविध रोगांशी लढण्यास अधिक सक्षम असतात। दीर्घकालीन फायदे। आईचे दूध पिणाऱ्या बालकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोकाही कमी असतो। आईच्या दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ होण्याचा धोका नसतो, त्यामुळे इतर पर्याय वापरण्याऐवजी बाळाला आईचे दूध पाजणे गरजेचे असते। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावेत। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखविलेल्या खेळांतून मुलांच्या मोठ्या मांसपेशी जसे हात आणि पाय मजबूत होतात, सोबतच त्यांचा योग्य पद्धतीने सामाजिक आणि भावनिक विकास होण्यास मदत होते। घरातील कोणतीही व्यक्ती जसे भाऊ किंवा बहीण गाणी लावून बाळाच्या उजवीकडे आणि डावीकडे फिरून नाचतील। मुलांचं आवडतं गाणं लावून त्यांच्या समोर टाळ्या वाजवून नाचा। सोबतच मुलांना टाळ्या वाजवून नाचायला प्रोत्साहित करा। घरातील एखाद्या व्यक्तीने कमरेला ओढणी बांधून ओढणीचे एक टोक मुलांना धरायला सांगा आणि हळूहळू झुकझुक गाडी चालवत एकत्र मिळून नाचा। मुलांसोबत घरातील जास्तीत जास्त व्यक्ती गाणी लावून गातील आणि नाचतील। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत राहा। नमस्कार।